नमस्कार, पाहू शकता करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील खिल्लार जनावरांची बाजार यात्रा भरलेली आहे आणि आपण या बाजार यात्रेमध्ये खिल्लार जनावरांचे गाय बैल खोंड यांचे दर जाणून घेण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। पाहू शकता पांढरा कोसा कलरमध्ये ठिपके असणारे जो आटपाडीच्या पट्ट्यामध्ये जे वळू आहेत बऱ्यापैकी असे वळू आहेत। पाहू शकता मालक जवळ नाहीत कारण की सावलीला झाड नाहीत, त्याच्यामुळे मालक बऱ्यापैकी ज्या ठिकाणी सावली असेल तिथे जाऊन बसत आहेत, त्यामुळे माहिती भेटू शकत नाही। पाहू शकता आता ऊन भरपूर वाढलेलं आहे। चेहरेपट्टीला शरीराला सुंदर खोंड आहेत, शिवाय खुराला कानाला कपाळ शिंग नाक पुडी किंवा गळवण कमी घट्ट शरीरयष्टीची वशिंड चौक खूप जबरदस्त सुंदर खोंड आहेत। ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी या करगणी यात्रेला आवर्जून भेट द्या। ह्या यात्रेत एवढ्या गायी किंवा कालवडी येत नाहीत, परंतु ज्यांना कोणाला खिल्लार गायी घ्यायच्या असतील कालवडी तर होळीला आईगळी यात्रा खूप मोठी भरते, मोठ्या प्रमाणात खिल्लार गायी कालवडी येतात आणि त्याच्यानंतर गुढीपाडव्याच्या नंतर उमदी यात्रा भरते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, त्यावेळेस पण भरपूर गायी खोंड येतात आणि उन्हाळ्यामध्ये हनुमान जयंतीला अग्नी यात्रा भरते त्या ठिकाणी एक कसं आहे जनावर जास्त येते त्यामुळे किमतीमध्ये फरक पडतो। जास्त गायी खोंड आले कालवडी आल्या किंमत जरा बऱ्यापैकी तुम्हाला किमतीमध्ये फरक पडतो आणि ज्या ठिकाणी गायी कालवडी येतच नाहीत कवचित बोटावर मोजणे एवढे गायी कालवडी असतात, मग त्या ठिकाणी तुम्ही बघितलं मगाशी आपल्याला गायीची किंमत 1.25 लाख सांगितली त्यांनी, कारण असं होतं आहे। मग तिसऱ्या वेताला गाभ आहे, वळू भरला का इंजेक्शन? वळू भरला। कुठला वळू भरला? नागजचा स्वामीचा नागज। किती महिन्याची गाभ आहे? 7वा महिना संपला। 7वा महिना संपलाय। उठवता पाहू शकता किती वेताला गाभ आहे म्हणला? तिसऱ्या। दूध काढून देते? किती दूध देते वासरू पिऊन? आम्ही कसं दूध काढून देतो पण कासत तरी हात घालून देते का? पाहू शकता मालकांना कासत हात घालून देते। वासरू पिऊन लिटर निघण्यासारखी आहे का? 7.5 महिन्याची गाभ आहे, 8वा लागतोयच। काय किंमत सांगताय? 80,000 रुपये। पाहू शकता आपलं नाव पत्ता सांगा। गाव चोपडी तालुका सांगोला। मोबाईल नंबर 9765 0608 67। ओके धन्यवाद। पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारची खिल्लार गाय हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा। व्यवहारात कमी जास्त होतील? कितीपर्यंत मागते ते? पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा। धन्यवाद मालक। आधुनिकीकरण होत चाललंय, यांत्रिक शेती होत चालली, त्याच्यामुळे कसं आहे दिवसाचं 2 दिवसाचं काम ट्रॅक्टरने 2-3 तासामध्ये होतं आहे, त्याच्यामुळे खिल्लार पाळायला कोण मागं नाही, लोकांकडे एवढा वेळ राहिला नाही, खूप फास्ट जीवन झालं आहे लोकांचं आणि त्याच्यामुळे खिल्लार जगवायचं असेल टिकवायचं असेल तर बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आरत पारत तेरेबंदी जलीकट्टू ओढका ओढणे ह्या माध्यमातून खिल्लार टिकू शकते आणि शिवाय जर खिल्लारचं दूध वाढलं तरच खिल्लार गाय टिकणार आहे, नाहीतर ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही पाहिलं कोल्हापूरला आता गीर गाईचं आणि मुरा म्हशींचं प्रदर्शन होतं। जर हे प्रदर्शन वाढत बाहेरच्या राज्यातील खिल्लार गाय म्हशींचे मुरा
हे जे वाढत गेले तर भविष्यात खूप अवघड होत जाणार आहे. कारण की लोकांना दूध पाहिजे जनावर सांभाळायचं म्हटलं तर. त्याच्यामुळे बिना दुधाचं जनावर लोकांना परवडणार नाही. त्याच्यामुळे जर गीर गाई मुरा जातीच्या म्हशी भरपूर दूध देणार असतील आणि जर तर लोकांना खिल्लार गाय किंवा आपली पंढरपुरी म्हैस बऱ्यापैकी लोक नाद कमी करून मुरा आणि गीर वाढवायला सुरुवात करणार. शिवाय हरियाणाची थारपारकर 20 लिटरपर्यंत दूध देते. त्याच्यामुळे आपलं खिल्लार टिकवायचं असेल तर खिल्लारचं दूध वाढवलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याला लहानपणीपासून कासत हात घालणे किंवा लहानपणीपासून कालवड असेल खोंड असेल तर त्याला अश्वगंधा म्हणजे ढवरमुंजीच्या मुळ्या, सफेद मुसळी किंवा शतावरीच्या मुळ्या हे पेंडीतून भरड्यातून दिल्याच पाहिजेत. जेणेकरून खोंड मोठा व्हायच्या वेळेस तुम्हाला नैसर्गिक रेतनासाठी किंवा पळवताना फरक जाणवून येईल आणि गाय व्यायच्या टायमिंगला तिच्या दुधामध्ये फरक जाणवून येईल. पाहू शकता सुंदर कोसा खिल्लार कालवड आहे. बाबा केवढ्याला घेतली कोणी घेतली? हां केवढ्याला दिली? 700 किती महिन्याचे? कुठल्या वळूचे? बसले वय काय आहे? याचं वय 7 महिने. काय किंमत सांगताय? तेच सांगतोय 65,000. 65,000 रुपये. आणि तो पलीकडचा? पलीकडच्याचं 55. 55. त्याचं वय काय? वय त्याचं असं 7-8 महिने. कुठल्या वळूचे खोंड आहेत? हे सरच्याचंच आहे. हं. मी घेतलेलं की कुठल्या वय जायचं हे हिप सरच्याच आहे. बस नाही तुमचे ह्याची काय किंमत सांगताय? हां ह्याची काय किंमत सांगता बाबा? ह्याची काय किंमत? 65. ह्याचं 45. आणि ही समोरचा 55. आपलं नाव पत्ता सांगा. वसंत तात्याबा काळे, गाव? शिंगुर्णी. तालुका? माळशिरस. मोबाईल नंबर आहे सांगा. 9552 हां 07 6507. व्यवहारात कमी जास्त होतील. होतं व्यवहारात. पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष करगणी यात्रेला भेट देऊन मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. पाहू शकता सुंदर कोसा खिल्लार खोंड आहे. चेहरेपट्टीचा सुंदर चेहरेपट्टीचा आहे. बाबा काय वय आहे खोंडाचं? 9 महिने. 9 महिने. काय किंमत सांगताय? 40,000 रुपये. आणि ह्याचं 35,000. काय वय आहे? 10 महिने. काय सांगताय? 15-16,000 रुपये. नाव पत्ता सांगा. शंकर नामदेव परकर, हिप्परकर. गाव? सिंगनहाळी. तालुका? जत. मोबाईल नंबर आहे बाबा? मुलाकडे आहे का? ठीक आहे. पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवे असतील त्यांनी बाबांशी संपर्क साधा. प्रत्यक्ष यात्रेमध्ये या सबस्टेशनच्या बाजूला खोंड आहेत. पाहू शकता चित्र कोसा खिल्लार खोंड. कोसा खिल्लार खोंड आहे. व्यवहार चालू आहे. पाहू शकता घट्ट शरीराचे 18 खोंड आहेत. बाबा कोणत्या गावचे खोंड आहेत? मांडग्या. काय वय आहे याचं? दहा 11 महिने. काय किंमत सांगितली? 45 सांगितली. आणि तो पलीकडचा? 55 सांगताय. पाहू शकता
नाव पत्ता सांगता मालकांचा? संजय विरकर, गाव कुळवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8788 289118. ओके, धन्यवाद. होऊ शकतं ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. होऊ शकतं घट्ट शरीराचे खोंड आहेत ह्या भागामध्ये, भरपूर आहेत पण मालक जवळ नाहीत. पाहू शकता व्यापारी वर्गाने खरेदी केलेला घट्ट एकदम चप्पळ चला पाहू शकता. शिंग चेहरेपट्टी पाहू शकता, बऱ्यापैकी म्हैसूरी खिल्लारसारखे हल्लीकर, परंतु आपल्या खिल्लार क्रॉसमधून आहे, सलगरे ब्लड लाईन सारखा आहे. चेहरेपट्टी शरीरयष्टी टाकूळ बऱ्यापैकी. खूप गरम रक्ताचे खोंड आहेत या भागामध्ये पाहू शकता, व्यापारी वर्गाने खरेदी केलेले. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना फिरता येत नाही परंतु ज्यांना घ्यायचं आहे आणि आवड आहे त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या. हा व्हिडिओ याच्यासाठी आम्ही बनवतो की तुम्हाला माहिती पडावं कोणत्या भागामध्ये लोक कशा प्रकारचे बोलतात, कशा प्रकारचे सहकार्य करतात न करतात, त्यांची म्हणजे राहिरीत कशी आहे कोणत्या भागातली, आणि कशा प्रकारचं जनावर कोणत्या भागात तुम्हाला भेटू शकतं. तुमचा वेळ पैसा न खर्च होता घरी बसून तुम्हाला वेगवेगळ्या यात्रांवर तुम्हाला पाहायला भेटतात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीचं जनावर कोणत्या यात्रेत भेटेल. त्यामुळे वेळ पैसा खर्च न करता डायरेक्ट त्या यात्रेवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. होऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.